नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. बातमी हे वक्फ बोर्डची, जी की लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वक्फ बोर्डचा आता सामना करावा लागतोय. त्यांच्या मुजोरीला आता शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं आहे. काय आहे बातमी? जे काही 103 शेतकरी आहेत, 103 शेतकऱ्यांच्या जवळपास 300 एकरवर शेतकऱ्यांच्या जी काही जागा आहे त्याच्यावर त्यांचं वक्फ बोर्डाचं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे आणि ही जागा आता तुम्हाला सोडावी लागणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी हा मुद्दा खूप गाजला होता, ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं होतं आणि त्यावेळेस ह्याच मुद्द्यावर खूप काही BJP सरकारने फायदा देखील घेतला होता. पण आता तो फायदा घेऊन तर झाला, पण मग त्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नेमकं वक्फ बोर्ड म्हणजे काय, किंवा वक्फ बोर्डची जी काही जागा आहे ती आपल्यासोबत पण असं काही घडू शकतं का? ओके, तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहेत मित्रांनो. नक्कीच शेवटपर्यंत बघा, नक्कीच याच्यातून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करत जा. तर लातूर जिल्ह्यातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डचा दावा केला आहे. इस्लामिक कायद्यानुसार वक्फ बोर्डचा मालमत्तेत वापर करून धार्मिक आणि धर्मदायक कामांसाठी केला जाऊ शकतो. त्यापैकी लातूर जिल्ह्यातील 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस पाठवली आहे. या जमिनीच्या वादामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या हे प्रकरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या सुनावणीसाठी गेलं असताना या प्रकरणी तळेगाव, अहमदपूर, लातूर येथील शेतकरी सध्या चिंतेमध्ये आहे. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये जे काही PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितलं, तुकाराम कानवटे शेतकऱ्यांचं नाव आहे, या जमिनीवर आम्ही पिढ्यानपिढ्या शेती करताना आलो आहोत आणि ही वक्फ बोर्डची मालमत्ता नाही आहे. महाराष्ट्र सरकारने आमच्यासाठी पुढाकार घ्यावा आणि यावेळी आता 2 वेळी याच्यावर सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणीसाठी आम्हाला याच्यामध्ये नेमकं फायदा होईल, आमची बाजू मांडली जाईल असं सरकारकडे आमची मागणी आहे. तर नेमकं वक्फ बोर्ड म्हणजे काय की अल्लाह आणि इस्लामच्या नावावर हेतूने दान केलेल्या संपत्तीला वक्फ असे म्हटलं जातं. ही संपत्ती स्थावर जंगम अशा दोन्ही स्वरूपात असून शतके म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार मान्यताप्राप्त धार्मिक किंवा धर्मदाय हेतूंसाठी कायमस्वरूपी मालमत्ता देणे म्हणजे वक्फ. मुस्लिमांसाठी पवित्र धार्मिक किंवा धर्मदाय इतर ठरक असणाऱ्या परोपकारी कायद्यासाठी कामांसाठी ही संपत्ती दान केली जाऊ शकते. एखाद्या मालमत्तेसाठी दीर्घ कालावधीत धार्मिक किंवा धार्मिक हेतूसाठी जी काही मागणी आहे ती मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांना याच्यातनं फायदा होऊ शकतो आणि ही वक्फ बोर्डाची जी काही जमीन असणार आहे ती शेतकऱ्यांना जे काही शेतकरी आहे तिथले त्यांना ते वक्फ बोर्डला द्यावे लागेल. आणि याच्यात मग आज हे 103 शेतकरी आहेत, उद्या उठून खूप काही शेतकऱ्यांवर असा अन्याय होऊ शकतो आणि हा अन्याय आता BJP सरकार जे आलेलं आहे, महायुती सरकार, या महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी करून ही जी काही केस आहे ही केस सोडवली पाहिजे असं जातं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आज ह्या शेतकऱ्यांवर ही गोष्ट आली आहे, उद्या उठून कोणा दुसऱ्यावर येऊ नये म्हणून सरकारने याच्यावर तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद.